श्रीपादस्वामी सकल देवता स्वरूप आहेत। शनिदेव कर्मकारक आहेत। ग्रहामधील छायाग्रह राहू केतूतील राहू शनीमुळे फल देतो, केतू मंगळामुळे फल देतो। कर्मकारक असणारा शनी कर्म साक्षी असणाऱ्या सूर्याचा पुत्र असल्याने शनिवारची सायंकाळ शक्तिमान असते। चतुर्थी आणि त्रयोदशी राहूस बलवान असतात। शनित्रयोदशीच्या महापर्व काळात सायंकाळी शिव आराधन केल्यास मानवाच्या पूर्वजन्मात केलेल्या पापाचे फल नष्ट होते। श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार मंगळ ग्रहाच्या चित्रा नक्षत्रावर झाला असल्याने त्या नक्षत्रावर श्रीपाद प्रभूची पूजा केली असता सर्वग्रह दोषाचे शमन होते। युद्ध, आपदा, शस्त्रालानी येणारा अकाल मृत्यू, ऋणग्रस्ततेतून उद्भवणारी सकटे याचे कारण मंगळ ग्रह असतो। चित्रा नक्षत्रावर किंवा मंगळवारी श्रीपाद स्वामी अरुणवर्णाप्रमाणे प्रकाशमान होतात। कर्ज म्हणजे पाप, अरुण म्हणजे पाप नसणारा पापराहित। त्या दिवशी श्रीपाद प्रभू साक्षात अरुणाचलेश्वराचे रूप असतात। वेंकटप्पया श्रेष्ठी, नरसिंह वर्मा आणि वापनार्युलू शनिप्रदोषाच्या दिवशी शिवाराधनेत सहभागी होत। त्या दिवशी अप्पळराज शर्मा यांनी सुद्धा मोठ्या श्रद्धाभावाने त्या आराधनेत भाग घेतला होता। अखंड लक्ष्मी सुमती महाराणी शिव स्वरूपातील अनुसया महातत्वाचे ध्यान करीत असे। त्या महातपाचे फलस्वरूप म्हणूनच श्रीपाद स्वामींचा अवतार झाला। या कारणाने वेंकटप्पया श्रेष्ठी, नरसिंह वर्मा अथवा बापनार्युलूकडून धन स्वीकारले ते दान होत नाही, परंतु त्यांच्याकडून धन न स्वीकारल्यास महापाप आहे असे श्रीपाद स्वामी आपल्या पित्यास न बोलता सांगू इच्छित होते। श्रीपाद प्रभू सकल देवतांचे स्वरूप आहेत। सर्व देवताच्या अतीत असणारे हे महान तत्व आहेत। त्यांचे दर्शन, स्पर्श आणि संभाषण ज्या भाग्यवतांना लाभले ते धन्य होत। श्रीपाद वल्लभांच्या असाधारण लीलेने त्यांनी आपल्या पित्यास ऋणमुक्त केल्याची वार्ता पिठिकापुरम गावात दावानलासारखी पसरली। 3 वर्षाच्या श्रीपादांनी अप्पळराजूंना त्राणमुक्त केल्याने त्यांच्या नेत्रातून पुत्रस्नेहाने अश्रुधारा वाहू लागल्या। महाराणी सुमती आपल्या पुत्रास हृदयाशी कवटाळून कितीतरी वेळ तन्मय अवस्थेत होती। यावेळी त्याच्या घरी वेंकटप्पया श्रेष्ठी, नरसिंह वर्मा, बापनारे आणि सुब्बख्या आले होते। सुब्बय्याने सर्व वडीलधान्या मंडळीसमोर श्री राजशर्माचे ऋण देणे फिटले असे सांगितले। यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, पित्याला अरणमुक्त करणे पुत्राचा धर्मच असतो। कोणीतरी जटाधारी येऊन 10 वराह देऊन तांब्याचे भांडे घेऊन गेला, त्यामुळे माझे कर्ज कसे फिटले असे राजशर्मांनी विचारले। अशा प्रकारे अनेक रसपूर्णकृत्या प्रतिक्रिया झाल्या। बापनार्युलूंनी श्रीपादांना विचारले की ते जटाधारी संन्याशी कोण होते ते तुला माहीत आहे का? यावर श्रीपाद म्हणाले, त्या जटाधारी बद्दलच नाही तर सगळ्या जटाधारी संन्याशांबद्दल मी जाणतो।